नमस्कार. राजा दशरथाच्या घरामध्ये राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्या 4 पुत्रांचे आगमन झाले होते आणि ही 4ही बाळं आता दिसामासांनी वाढू लागली होती. राजा आणि त्याच्या 3ही राण्या यांच्यासोबत समस्त अयोध्या नगरी या बालांच्या बाललीलांमध्ये रंगून गेली होती. पण त्याचबरोबर ह्या चौघांचा आता अभ्यासही सुरू झाला होता. बालवयातच श्रीरामाने धनुर्विद्या आत्मसात केली आणि धार्मिक ग्रंथही तो अभ्यासू लागला. त्याचबरोबर त्याची उरलेली 3ही भावंडे लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत हे सगळेच आता त्याच्या समवेत ह्या सगळ्या कलांमध्ये निष्णात होऊ लागले होते आणि 4ही पुत्र घेऊन राजा दशरथ आता राज्यसभेत बसू लागला होता. असेच एके प्रसंगी राजा दशरथ आपल्या पुत्रांसह वर्तमान राजसभेत बसला असता महर्षी विश्वामित्रांचे राजसभेमध्ये आगमन झालं. राजाने अत्यंत आनंदाने त्यांचे स्वागत केले आणि नम्रपणे महर्षींना विचारले, मुनिवर्य, आपले काही कार्य आहे का? असेल तर मला सांगा, मी ते सर्वस्वी शेवटास नेईन. राजा दशरथाच्या ह्या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन महर्षी विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञरक्षणास योग्य तोची सर्वथा. मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, कैकवार करुण यज्ञ नाही सांगता. विश्वामित्र त्या राजसभेमध्ये राजा दशरथाला सांगू लागले की मी यज्ञास बसलो आहे, परंतु माझा यज्ञ पूर्णत्वास जात नाहीये. मला यज्ञाची सांगता करण्यात अशक्य होत आहे, कारण रात्रीस निशाचर राक्षस येऊन माझ्या यज्ञाचा विध्वंस करतायत आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी तुझा हा जो धनुर्धर पुत्र आहे श्रीराम, ह्याच काही काळाकरता तू माझ्या समवेत पाठव. महर्षी विश्वामित्रांची ही मागणी राजा दशरथाला नाकारता येईना. मग हाती धनुष्य आणि पाठी भाता घेऊन राम आणि त्याच्यासोबत लक्ष्मण असे दोन्ही बंधू सज्ज झाले. मोठ्या भावंडाबरोबर धाकटाही निघाला. कौसल्या मातोश्रींनी कर्तव्यासाठी आपल्या ममतेला बांध घातला. राजकुमारांना विजयी भव असा आशीर्वाद दिला आणि महाराज दशरथांनी या दोन्ही पुत्रांचं मस्तकावर ग्रहण केलं. महर्षी विश्वामित्रांसारख्या ज्ञानी नेत्याबरोबर राम, लक्ष्मण त्यांच्या प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले. ते आता सज्ज झाले होते आणि प्रवासात एकाएकी वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द उमटला. एक महाभयंकर राक्षसी या तिघांच्याही मार्गात आडवी आली होती. ते पाहताच अत्यंत संतप्त होऊन महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली. ती आज्ञा गदी माडगुळकरांच्या शब्दात याप्रमाणे होती, जोड झळी कारमुका, सोड रे सायका, मारही ताटिका रामचंद्रा, दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा, मारही ताटिका रामचंद्रा. तप्त आरक्त ही पाहता लोचने, करपल्या वल्लरी करपली कानने, अतुल बल गर्विता मूर्त ही क्रूरिता, ये घृणा पाहता क्रूर मुद्रा, मारही ताटिका रामचंद्रा. ऐकते हास्य तू दंत दाढा पहा, मरून हस्ती जणू भरून गेली गुहा, मृत्यू छाया अशी ये तसे ही तशी, ओढ दोरी कशी मोड तंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. थबकसी का असा हाण रे बाणतो, तूच मृत्यू तिचा मी मनी जाणतो, जो जना सुखवितो नारी वध क्षम्यतो, धर्म तुझ सांगतो मारही त्राटिका रामचंद्रा, मानवेंद्रा मारही ताटिका. दैत्य कन्नापुरा ग्रासु पाहे धरा, देव देवेंद्रही मारितै मंथरा, विष्णु धर्मोदधी शुक्र मातावधी, स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्रा, मारही ताटिका रामचंद्रा.
धावली लाव घे कोप अति पावली, धाड नरकी तिला चालल्या पावली. बघतो तव विक्रमा देव पुरुषोत्तमा, हो दे पौर्णिमा मारही ताटिका. शौर्यचंद्रा रामचंद्रा मारही ताटिका.